सर्वच या ठिकाणी कार्यक्रमासाठी सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आहेत। या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेल्या आमच्या आत्या सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी आत्या गलांडे, राजू महानवर साहेब, त्याचप्रमाणे उज्ज्वलाताई हक्के, पूजा वाघमोडे, रेश्माताई पुणेकर आणि खास या कार्यक्रमासाठी उमरग्यावरून इतके 400 किलोमीटर लांब प्रवास करून अनेक वर्ष आणि दरवर्षी आपल्या कार्यक्रमास उपस्थित असतात अशा अहिल्या प्रतिष्ठानच्या कालंदाताई घोडके आणि त्यांच्या सोबत आलेल्या सर्व आपल्या या मागच्या पिवळ्या साडी परिधान करून बसलेल्या सर्व या ताईंसोबत आलेल्या महिला इतक्या लांबून गेली अनेक वर्ष आपल्या कार्यक्रमास येत आहेत। मी तुमचं खऱ्या अर्थानं ताई अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो की कशाची पर्वा न करता तुम्ही गेली अनेक वर्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहता। खरंच तुमचं मनापासून मी धन्यवाद आणि आभार मानतो। या कार्यक्रमासाठी सर्वच मान्यवर आहेत, परंतु आज मला या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांना खास सांगायचं आहे की मी या कार्यक्रमासाठी सर्व आपल्या जे काही समाजात आपल्या अनेक मान्यवर आमदार आहेत, माजी आमदार आहेत, काही महामंडळाचे अध्यक्ष असतील, काही माजी खासदार असतील, काही नगरसेवक आहेत, सर्वांना फोनवरती कार्यक्रमाचं मी आमंत्रण दिलं होतं। जे आले ते तुमच्या समोर दिसत आहेत, जे नाही आले त्यांना देखील माझा धन्यवाद आहे। परंतु या कार्यक्रमासाठी गेली अनेक दिवस झटत आहेत आणि हा कार्यक्रम कसा यशस्वी होईल, या अहिल्या मातेचं कार्य करण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला कसं लाभेल व त्या कार्यक्रमासाठी कशा पद्धतीने आपल्याला पुण्यामध्ये होळकरांचा इतिहास सांगता येईल, यासाठी रात्रंदिवस झटणारे किसन कोळपे असतील, हनु गोपने असेल, शंकर धायगुडे, युवराज गुंड, त्याचप्रमाणे सत्यवान वारे, अशी अनेक माझे विठ्ठल मधने बरीचशी अशी या ठिकाणी मंडळी जी गेली अनेक दिवस हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी झटत आहेत। विठ्ठल पांगरकर हे सर्वच या ठिकाणी उपस्थित मान्यवर आहे, म्हणून कोणी आमदार आला किंवा नाही आला किंवा कुणी खासदार आला नाही आला, कारण बऱ्याच ठिकाणी मी कार्यक्रमात बघतो की अमुक आमदार यायला पाहिजे, त्याचं मार्गदर्शन झालं पाहिजे, अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते। परंतु कोणी आमदार खासदार जरी या कार्यक्रमात उपस्थित नसला तरी हे जे तुम्ही सर्वजण या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असता, तुम्ही सर्वजण या आमदार खासदार नगरसेवकांपेक्षा कितीतरी मोठ्या पटीने माझ्या मनात आहात। त्यामुळे मला कुठल्या आमदार खासदार आणि नगरसेवकाची जरूरत कधीच पडली नाही। माझ्यासाठी तुम्हीच आमदार आहात, तुम्हीच खासदार आहात, तुम्हीच नगरसेवक आहात आणि तुम्हीच मंत्री आहात। मला कुणाची कधी जरूरत पडली देखील नाही आणि पडणार देखील नाही, कारण नाना पाटलांसारखे, अण्णाराव पाटलांसारखे, जयसिंग तात्या आहेत, त्याचप्रमाणे मंगलदास आप्पा आहेत, एवढे खंबीर पहाडासारखी माझ्यासोबत उभी आहेत। त्यामुळे मला कुठल्या आमदाराच्या आणि खासदाराच्या आयुष्यात कधी जरूरत पडली नाही। परंतु आज या ठिकाणी सांगायचं तुम्हाला एवढंच वाटतं की अहिल्या देवींची जयंती साजरी करण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला लागतंय, हे आपल्या परीने आणि कितीतरी मोठी आपल्या भाग्याची गोष्ट आहे। अहिल्या देवींचा इतिहास या ठिकाणी यशोदा नायकोडी व्याख्याती आहे, ती आपल्याला या ठिकाणी सांगणारे अनेक मान्यवर सांगणार आहेत, कशा पद्धतीने अहिल्या देवींनी इतिहास आपला कार्य केलं, कशा पद्धतीने 28 वर्ष या राज्यावर नव्हे तर देशावरती राज्य करून एक कशा प्रकारे राज्यकारभार चालवायचा हा एक आदर्श तुम्हाला आम्हा पुढे दाखवून दिला। अनेक बारव बांधले, अनेक विहिरी बांधल्या, अनेक घाट बांधले, अनेक मंदिरं बांधली। तोच इतिहास आपण दरवर्षी ऐकत असतो। अनेक या ठिकाणी व्याख्याते येतात, व्याख्यानकार येतात, सांगतात, परंतु आपण त्यातून काय घ्यायचंय तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे। मी गेली अनेक वर्ष सांगतो, मला विचारतात 16 वर्ष झालं तुम्ही जयंती करताय, परंतु आजपर्यंत तुम्ही कुठल्या पक्षाचं लेबल लावून नाही घेतलं। मला लेबल लावायची जरूरत नाही, माझ्यासाठी पिवळा झेंडा हाच माझा पक्ष आहे आणि पिवळा झेंडा हेच माझं लेबल आहे। भंडारा माझ्या कपाळी लावून तेच माझ्यासाठी खूप मोठी निशाणी आहे। परंतु कुठल्याही पक्षाचं कार्य करत असताना मला आज या ठिकाणी सांगायचंय की 16 वर्ष झाले या ठिकाणी आम्ही जयंती साजरी करतोय। नाना पाटील असतील, जयसिंग तात्या असतील, खरं तर ह्या जयंतीच्या निमित्तानं आम्हाला कशा पद्धतीने जयंती साजरी करायची अनेक या ठिकाणी मार्गदर्शक आणि आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे असे नाना पाटील, जयसिंग तात्या, अण्णाराव पाटील, आप्पासाहेब आहेत, अर्जुन दादा आहेत, सुनील दादा बनकर आहेत, यशपालजी बिंगे, असे अनेक मान्यवर आहेत। कशा प्रकारे जयंती साजरी करायची असती त्याच पद्धतीने आम्ही गेल्या 16 वर्ष जयंती साजरी करतोय। या ठिकाणी अनेक अधिकारी या ठिकाणी आपल्या
समाजाचे अधिकारी झाले त्यांचा सत्कार आम्ही घेत असतो. चांगलं कार्य करणाऱ्यांना प्रत्येकांना अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार देत असतो. परंतु आज या ठिकाणी मला वेगवेगळ्या पक्षाचे काम करणारे समाजाचे नेते या व्यासपीठावर उपस्थित आहेत. 2009 पासून खरं तर हे व्यासपीठ त्या विषयावर बोलण्यासारखं नाही असं अनेक मला मान्यवर यानंतर बोलतील. परंतु हे बोलणं मला या ठिकाणी उचित वाटतं, कारण की या व्यासपीठावर अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास हे सर्व या ठिकाणी सांगणारे मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करणारे. परंतु माझं तुम्हाला आणि सर्व समाज बांधवांना, सर्व बंधू भगिनींना एकच सांगणं, आपल्याला फसवणारे हे बाहेरचे नसून काही आपल्यातीलच सूर्याजी पिसाळ्याचे अवलाद आहेत. आणि तुम्हाला जर का जागा व्हायचं असेल आणि खरंच जर का प्रगती करायची असेल तर जे चुकतंय त्याला चुकतंय म्हणायचं ठरा. कोण छाती ठोकून, छाती आपटून आणि मोठमोठ्या बाता मारत असेल तर त्याला चुकत असेल तर चुकतच म्हणा. मी आज या व्यासपीठावरून तुम्हाला म्हटलं या समाजासाठी मी 10,000 कोटी देतो की तुम्ही लोक लगेच टाळ्या वाजवता, परंतु त्यात वास्तविकता सत्यता आहे का हे देखील तपासा कुठेतरी. आज समाजामध्ये अनेक प्रश्न, अनेक व्यथा, मेंढपाळांच्या व्यथा या विषयावरती भांडणारे खूप कमी लोक आहेत. आमचा संतोषजी बिचुकले, बरीच लोक त्याला नावं ठेवतात, परंतु कोरोना सारख्या महामारीमध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन होतं, आहेत काही त्याच्यात चुका वाईट आहेत, परंतु त्यावेळेस पारनेर असेल, उस्मानाबाद असेल, बीड असेल, कुठे कुठे जाऊन त्यांनी त्या मेंढपाळांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय स्वतःच्या खिशातले पैसे घालून. आणि खरंच मी संतोष बिचुकले सारखे माणसं म्हणजे भले त्याच्यात काही चुकीच्या गोष्टी असतील, परंतु समाजात अशी असणारी त्याची तळमळ, मेंढपाळ बांधवांसाठी असणारी तळमळ खरंच आपण सर्वांनी जाणून घेण्यासारखी आहे. आणि म्हणून माझं तुम्हाला सर्वांना एकच म्हणणं आहे, जे चुकत असेल तर त्याला चुकते हे तुम्ही त्या ठिकाणी शिकलं पाहिजे म्हणायला. नुसतंच कोण जर का तुम्हाला खोटी खोटी आश्वासनं देत असतील, त्या ठिकाणी मंत्री, मुख्यमंत्री अनेक जणांनी चौंडीमध्ये तर त्या मी मागं बोललो होतो, चौंडी सारख्या ठिकाणी आज तुम्ही जाऊन तिथं राजकारण करता. ह्यांची सत्ता आली की ह्यांनी त्यांच्या नेत्यांना बोलवायचं, त्यांची सत्ता आली की त्यांनी त्यांच्या नेत्यांना बोलवायचं. या व्यासपीठावर गेली 16 वर्ष जयंती साजरी करत असताना कोणताही पक्ष, कोणताही राजकीय नेता, कोणताही पुढारी आणि कुणाच्याही नावाचा डंका पेटवला जात नाही. इथं सर्वांना एक समान सगळ्यांना वागणूक असते. कधीच कुठल्याही पक्षाच्या आमदाराला मोठं करायचं, मंत्र्याला आणून नाचवायचं, आमदाराला आणून मोठं करायचं, मोठमोठ्या घोषणा द्यायच्या, तसल्या आम्ही कधीच आजपर्यंत 16 वर्षात केले. भले आम्ही नगरसेवक नाही, काय नाही, आमदार नाही किंवा अजून काही नाही, परंतु अहिल्यादेवींचं कार्य आणि अहिल्यादेवींचे विचार तुम्हा सर्वांमध्ये रुजवतोय हे कितीतरी मोठं कार्य आहे. आणि ते कार्य जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत मी करत राहणार, हेच आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. खरं तर खूप सारं बोलण्यासारखं आहे. आज या ठिकाणी यशोदा नायकवडे आपल्याला अहिल्यादेवींवरती अनेक चांगलं व्याख्यान आपल्याला देणारे, त्याचप्रमाणे पिंगळे तो देखील चांगला व्याख्यान आहे, तो देखील व्याख्यान देणं, अनेक मान्यवरांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचंय. परंतु जाता तर तुम्हाला एक सांगतो, पक्षाचं जरूर काम करा, कोणत्याही पक्षाचं करा. तुम्हाला जिथं चांगली संधी असेल, ज्या ठिकाणी तुम्हाला उद्योग व्यवसायात संधी असेल, नक्कीच तुम्ही त्या नेत्याचं, त्या पक्षाचं काम करा. परंतु अहिल्यादेवींचे एक विचार लक्षात घ्या, हुजरेगिरी आणि लाचारी करून कधी कुणाचं काम करू नका. भले तो कोणत्याही पक्षाचा असू, कुठल्याही नेता असू, जे काय करायचं ना ते स्वाभिमानाने करा, छाती ठोकपणे करा. हेच आज या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे. आपण सर्वजण, सर्वच वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या ठिकाणावरून आज या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आलात. माझ्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी उपस्थित राहिलात. मी तुम्हा सर्वांचा नतमस्तक असा आज या ठिकाणी आभार मानतो व या कार्यक्रमासाठी तुम्ही उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचा शतशः असा आभार मानतो व थांबतो. जय हिंद, जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय अहिल्या.